कारण पुण्यातल्या हॉटेलमध्ये नशेचा बाजार भरलाय का असा सवाल एका निमित्तानं उपस्थित होतोय। कारण फर्ग्युसन रोडवरील हॉटेलमध्ये नशा पार्टी करण्यात आलेली आहे। अल्पवयीन मुलांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ आता समोर आला। या प्रकरणामध्ये 4 पोलिसांचं निलंबन आतापर्यंत करण्यात आलंय। पोलीस उपायुक्तांनी 2 पोलीस शिपायांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं। पुणे हॉटेल ड्रग्ज प्रकरणामध्ये एकूण 8 जणांच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे। तर मुलांना बारमध्ये सर्रासपणे ड्रग्ज देतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। अग्रवाल प्रकरणानंतर देखील पुण्यात नशेचा बाजार असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता पुणे पोलिसांचा बारवाल्यांना आशीर्वाद आहे का हा सवाल देखील याच निमित्तानं उपस्थित होतोय। तर पुण्यातील हॉटेलमध्ये सर्रासपणे ड्रग्ज विक्री सुरू असल्याचा हा धक्कादायक प्रकार फर्ग्युसन रोडवरील L3U हॉटेलमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। या प्रकाराचा व्हिडिओ देखील आता समोर आलाय आणि त्यामुळे आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। भारतीय दंड संहिताची कलम 188 त्याचबरोबर भारतीय दंड संहिताची कलम 120(ब) आणि त्याचबरोबर महाराष्ट्र दारूबंदी प्रतिबंध अधिनियम जे आहे त्याची कलम आहे 65E, 77, 79, 82 आणि 83। त्याचबरोबर बॉम्बे पोलीस ॲक्टच्या 33(1)W हा कलमाचे खाली सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा गुन्हा जे आहे ते 9 आरोपीचे विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे। हा 9 मधनं 8 जे आरोपी आहे त्यांना सध्या ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्यांना अरेस्ट करण्यात आलेला आहे। त्यांना आज माननीय कोर्टाचे समोर पेश करण्यात येणार आहे। जर पुण्यामध्ये अशा घटना वारंवार होत असतील तर तिथे शासनाने लक्ष दिलं पाहिजे। प्रशासनाने फक्त 1-2 अधिकाऱ्याला निलंबित करून चालणार नाही। याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत की ज्यांच्या दुर्लक्ष केल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात त्यांच्यावर कठोर कारवाई प्रशासनाने आणि शासनाने केली पाहिजे। या अशा प्रकारच्या घटना वारंवार सांस्कृतिक नगरी म्हणून पुण्याची ओळख आहे। आता पुण्याची ओळख बदलण्याचं काम त्या निमित्तानं शासनाच्या माध्यमातून चालू आहे। वारंवार हे आम्ही आरोप नाही केले आणि पुरावे दिलेले आहेत। यांना पाठिंबा देणारे, यांना पाठबळ देणारे पोलीस प्रशासन, आमदार आणि खासदार हे कोणत्या पक्षाचे आहेत समोर आलेले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।